घराचे दरवाजे नेमके कसे असावेत? चला वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया. नवीन घर बांधल्यावर किंवा असलेल्या घरामध्ये सुद्धा त्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे ते प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा घराच्या कोणत्या भागामध्ये आहे यावरही मनुष्याची संतती, संपत्ती, समृद्धी वगैरे गोष्टी अवलंबून असतात असं म्हणतात. घराच्या अंतर्भागात सुद्धा दरवाजे कशा पद्धतीचे असावेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्या दिशेला आणि कोणत्या भागात दरवाजे केले असता काय परिणाम होतो या संबंधित संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन चला समजून घेऊयात. आपल्या हिंदू संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात घराला केवळ विटा मातीचं बांधकाम मानलं जात नाही, तर ते एक जिवंत शरीर मानलं जातं. आणि या शरीराचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. जसे आपल्या शरीरासाठी आपलं तोंड हे ऊर्जा घेण्याचं माध्यम आहे, तसंच घरासाठी मुख्य दरवाजा हा प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा, तो कोणत्या दिशेला असावा आणि जर काही दोष असतील तर त्यावर सोपे घरगुती उपाय काय करावे. तर सर्वात आधी बघूया मुख्य दरवाजाची दिशा. वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजासाठी काही ठराविक दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. जसे उत्तर किंवा पूर्व दिशा. या दिशांना कुबेर आणि सूर्य यांची दिशा मानली जाते. इथून येणारा प्रकाश आणि हवा घरात ऐश्वर्य घेऊन येतो. तसेच ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा आहे. इथे दरवाजा असणं हे सर्वात शुभ आणि भाग्यवान मानलं जातं. पश्चिम दिशा. आता जर तुमचा व्यवसाय असेल तर पश्चिम दिशेचा दरवाजा प्रगतीसाठी पूरक ठरू शकतो. अनेक जण दक्षिण दिशेला घाबरतात, पण जर दक्षिण दिशेचा राजा मृग किंवा पुष्य नक्षत्राच्या पदानुसार काढला असेल तर तो वाईट नसतो असंही म्हणतात. तरीही दक्षिणेचा दरवाजा असल्यास तिथे वास्तुदोष निवारण करणं गरजेचं असतं. आता पाहूयात दरवाजा दिसायला आणि बांधणीत कसा असावा. तर मुख्य दरवाजा हा घरातील इतर सर्व दरवाजांपेक्षा मोठा, उंच आणि रुंद असावा. तो 2 पल्ल्यांचा असणं वास्तुशास्त्रात उत्तम मानलं जातं, कारण तो उघडताना सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करतो असंही मानलं जातं. शक्य असल्यास मुख्य दरवाजा हा सागवान किंवा चांगल्या प्रतीच्या लाकडाचा असावा. धातूचा किंवा प्लास्टिकचा दरवाजा मुख्य प्रवेशासाठी टाळावा. आता दरवाजा नेहमी आतल्या बाजूला आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उघडला पाहिजे याची काळजी घ्यावी. दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर तो त्वरित दुरुस्त करावा, कारण कर्कश आवाज घरात कलह निर्माण करतो. आता उंबरा. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीत आपण उंबरा विसरत चाललोय, पण वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याला अत्यंत महत्त्व आहे. उंबरठा हा घरातील लक्ष्मीला बाहेर जाण्यापासून रोखतो आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा ही उंबरठ्यावरून आत येण्यास प्रतिबंध करते. उंबरठा हा लाकडाचा किंवा दगडाचा असावा. दररोज सकाळी उंबरठ्याची पूजा करून तिथे हळद